नमस्कार. आज आपण दिवाळी फराळ विशेष छान खमंग खुसखुशीत अशी शेव बनवणार आहोत. अगदी टेस्टी लागते. त्याच्यासाठी 1 कप बेसन पीठ घ्यायचं. याच्यामध्ये 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ घालायचं. चवीनुसार मीठ घालूयात. थोडीशी हिंग घालायची. हवा असल्यास तुम्ही हळद सुद्धा घालू शकता. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. यानंतर याच्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घालायचे. तूप सुद्धा घालू शकता आणि ते सगळ्या पिठाला छान असं चोळून घ्यायचंय. जे तेल आहे ते सगळ्या पिठाला व्यवस्थित असं लागलं पाहिजे. त्यानंतर थोडं थोडं करून पाणी घालायचंय आणि याचं बॅटर बनवून घ्यायचंय. बॅटर बनवून घेत असताना पाणी लागेल असंच घालायचंय आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे बॅटर बनवून घ्यायचंय. ना जास्त पातळ ना जास्त घट्ट असं दिसतंय तसंच बॅटर बनवून घ्यायचंय. यानंतर इथे मी एक शेवगा घेतलाय. त्याला जी शेवची जाळी असते ती खाली टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे बेसनाचं बॅटर भरून घेतेय. यानंतर दुसऱ्या बाजूला कढईमध्ये तेल छान कडकडीत गरम करून घेतलं. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये शेव घालून घेतली आणि हाय फ्लेमवरती ती दोन्ही बाजूने सुद्धा छान अशी भाजून घेतली. पहा, मस्त कुरकुरीत खुसखुशीत अशी ही शेव तयार आहे. तुम्ही या दिवाळीला ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. धन्यवाद.